चालतो त्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. आणि हेच आपल्याला तुम्हाला कदाचित विषय असेलही नागरिकशास्त्र वगैरे, नंतर तुम्हाला राज्यशास्त्र येणार, यामध्ये हे टॉपिक असतात. आणि UPSC MPSC करणाऱ्या लोकांना तर हे फारच कंपल्सरी झालेलं आहे की 150-200 मार्क्स कव्हर करणारा हा टॉपिक असतोय. तर यामध्ये दिलेले आर्टिकल, त्याला आपण कलम पण काही कधी कधी म्हणतो, पण तो कलम शब्द इथे चुकीचा आहे. तुम्हाला सांगेल नंतर की चुकीचा कसा आहे. फक्त महाराष्ट्रात हा चुकीचा शब्द वापरला जातो, कलम. तर इथे पाहूया आपण की यामध्ये आर्टिकल किती आहे माहिती आहे तुम्हाला, कलम किती असतात संविधानात? काही लोकांचे उत्तर पाहिजे मला. यस, किती संविधानामध्ये किती आर्टिकल्स आहेत? येस, कोणतरी बोललोय 395. फॅन्टॅस्टिक. ओके, 395 आर्टिकल यामध्ये आहे. आणि सोबतच त्यामध्ये काही सब आर्टिकल पण वारंवार बनत असतात, नवीन आर्टिकल बनत असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याची खूप सारे आर्टिकल त्यामध्ये वाढलेले असतात, परंतु शेवटला आकडा 395 आहे. असे एकंदरीत ते 444 आर्टिकलचं पूर्ण कलेक्शन असते. तर तो चार्ट मी तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसते आहे. आणि मला आता जेंट्समधून थोडे वयानं मोठे असणारे 2 व्यक्ती इथे यायचा आणि त्यांनी तो चार्ट वरचा 1 पासून सुरुवात होते आणि 395 पर्यंत इथे आर्टिकल दिलेले आहेत, टोटल आर्टिकल दिलेले आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला अभ्यास जर करत असाल ना, तुम्हाला हा आर्टिकल तुम्हाला सोडत नाही, तुम्हाला करावाच लागते, माहीत पाहिजेच. आपण प्रश्न पडतो, खरोखर हे 395 आर्टिकल असे राहू शकतात का? आणि जर एखाद्यानं म्हटलंय, कोणी म्हणलं की आयुष्यभर कदाचित तू तेच करत राहशील तेव्हा होईल, पण तसं नाही. आपल्याला फॅक्ट माहीत नसते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा. आपल्याला माहित आहे इथून अमेरिकेत जायला जर आपण पायी गेलो तर किती दिवस लागेल, पण आपण प्लेनने गेलो तर किती लवकर पोहोचतोय. जर आपल्याला प्लेन माहीत असूनही आपण वापरत नसेल तर आपण खूप मागे राहू. पण आपल्याला माहित असेल की येस प्लेनला आपण जाऊ शकतो. तर अशीच ही टेक्निक इथे वर्क करते आहे की टॉपिक कितीही मोठा असो, पुस्तकाला कितीही मोठा मॅटर असो, तुम्हाला तो सहज लक्षात ठेवता येतो. म्हणजे 10वी किंवा 12वीचा अभ्यासक्रम हा 10 महिन्याचा असतो, तुम्हाला माहिती आहे. परंतु तो जो अभ्यास होतो स्किलच्या माध्यमातून 2 महिन्यामध्ये परिपूर्ण होतो. काही विद्यार्थ्यांना कधी 2.5 महिने लागेल, परंतु 2.5 महिन्याच्या वरती काही लागत नाही. आणि प्रत्येक टॉपिक कुठलाही प्रश्न त्यांना विचारते सहजपणे सांगू शकतात. ही स्किल आहे स्पीड वर्किंग करणारे. तर या मॅडमला किंवा त्या विद्यार्थ्यांना मी विचारतो आहे की त्यांनी कुठलाही एखादं आर्टिकल, याला आर्टिकल म्हणतात, ठीक आहे, कुठलंही एक आर्टिकल वाचायचं, मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो, तुम्ही आर्टिकलचा नंबर द्यायचा, एक्सप्लेनेशन मी सांगतो, किंवा तुम्ही एक्सप्लेनेशन वाचा त्याचा मी आर्टिकल नंबर सांगतोय. ओके, म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की अशा पद्धतीने मेमरी हे वर्क प्रत्येक होते. यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. मी वारंवार सांगतो की एकदा टॉपिक वाचल्यानंतर पुन्हा त्याला हाती घ्यायचं नाही. एखादा टॉपिक आज वाचा, 50 वर्षानंतर या, तुम्हाला तो टॉपिक जसा तसा आठवल. हे स्किल आहे, फक्त विश्वास आपल्याला मित्र मेंटेन करायचा. ठीक आहे, तर आपल्याला कुठलंही एक आर्टिकल विचारा, मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. इथे तुम्हाला दिसणार नाही पण ते चेक करणार आहेत. 190 त्यांच्याकडे आर्टिकल नंबर 190 मध्ये दिलेलं आहे जागा रिक्त करणे. सांगा की त्यांना. 208 लोकांना कसं कळेल की मी सांगितलं बरोबर आहे? करेक्ट. त्यांना आवाज गेला पाहिजे. करेक्ट आन्सर. म्हणजे एखादं एक्सप्रेशन वाचा किंवा नंबर्स विचारा, काय विचारा. व्याख्या. सॉरी, व्याख्या. व्याख्या तशा या चार्ट मध्ये भरपूर आहे वेगळ्या टॉपिकच्या, परंतु पहिली व्याख्या तुम्हाला दिसल तर ती पहिली व्याख्या आहे 12 नंबरवरती, 12 नंबरवरती. बघा, आहे का? हो. येस, अशा व्याख्यांचे खूप सारे आर्टिकल आहेत, त्यामुळे तो स्पेसिफिक होऊ शकत नाही, परंतु तुम्ही समजू शकता. नंबर विचारा की दुसरं एखादी मोठी लाईन वाचा, म्हणजे तुम्हाला कळतं लागता पडतो. 262 252 62 62 262 यामध्ये दिलेल्या पाण्यासंदर्भातील जे प्रश्न असतात त्या संदर्भात दिलेला आहे की आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यांच्या प्रश्नांबाबतचे अभिनिर्णय यामध्ये दिलेले आहेत. विधानसभेत. अरे बाबा, आम्हाला सांगा. करेक्ट आन्सर. मला असं वाटते आपण याच्यामध्ये आपला जो टेक्निकल प्रॉब्लेम गेलेला वेळ इथे आपण वाचण्याचा प्रयत्न करू. हे डिमॉन्स्ट्रेशन लांबवण्यापेक्षा फक्त चित्तावरून भारताची परीक्षा करून घ्या. हे परफेक्ट आहे, फक्त एवढा कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. ओके. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष कोणत्या आर्टिकलचा नंबर? हा, यांनी शेवटला प्रश्न विचारला तो आपण क्लिअर करून आपण चित्तावरून भारताची परीक्षा करून घ्या. ठीक आहे. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. अध्यक्ष उपाध्यक्ष दिलेले आहे
178 नंबरवरती. 178. येस, करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. कॉन्फिडंट ठेवा. आता बस ठीक आहे, वाद थांबवायचं तुम्हाला. दुसरे भरपूर सारे डिमार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत ना. अच्छा. ओके, यावरून फक्त Thank you. ते मन तुम्हाला माहिती आहे ना सर्वांना, शीतावरून भाताची परीक्षा कळते ना. म्हणजे छोट्याशा गोष्टीवर आपल्याला मोठं रूप समजून घ्यायचं आहे. हे फक्त मलाच येते असं नाही, हा भावही मनात ठेवू नका. कदाचित 2010 पूर्वी जर हा प्रश्न कोणी विचारला असता तर तेव्हा ते होती स्किल माझ्याकडेच होती, परंतु नंतर ते डेव्हलप जसे होत गेली 2006 पासून, तर आज असे बरेचसे विद्यार्थीही आपले तयार झालेले आहेत. त्याची एक क्लिप आपण घेण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट करा. जे तलाठी आहेत, साधे तलाठी, हा एक जुना प्रोग्राम आहे. त्यांनी पण स्किल अप्लाय केले. हॅलो. अन्य बाबीमध्ये मालमत्ता, सत्ता, हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे यांच्या बाबतचा उत्तराधिकार. 295. बरोबर आहे. संसदेची रचना. 79. लोकसेवा आयोग. आणीबाणी असताना राज्यसूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी विधी विधान करण्याचा संसदेचा अधिकार. आणीबाणी असताना राज्यसूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी विधी विधान करण्याचा संसदेचा अधिकार. 250. मी करते. 15 नंबर 15 नंबरचा आर्टिकल काय आहे? कोणत्या व्यक्तीला धर्म, वंश, जात यावर भेदभाव करता येणार नाही. छोटे